भगवंतानं अर्जुनाला संसार वंशात निरूपण करताना काय कमी करता का त्यांचा अर्जुनास बोध आहे आणि गीतेचा संवाद आहे. अनुभवीमध्ये भगवंताचा त्या ठिकाणी मनाला एक आल्हादायक क्षण होतो. म्हणजे मन जात असेल हा नाही. ज्ञानोबा आहे ना गीतेच्या श्लोकाचा जो विस्तार आहे अर्जुनासमोर मांडला आणि तो विचारद्वारे ह्या जीवानं हृदयामध्ये सांडला गुरुच्या माध्यमातून. कारण वेद हा ग्रंथ स्वतःच्या बुद्धीने आकलण्यासारखा नाहीये. अध्यात्मशास्त्र हे सत्संगातून उकलतं आणि मनाला भगवंताचं नाते मिळतं. देहाचा संबंध संपतो थांबतो आणि वृत्ती ईश्वराकडे लांबते. म्हणजे तिचं मनोगत पूर्ण होतं. ज्या सुखासाठी ते मन आसुसलेलं असतं आणि त्याचं पुण्य महान असतं आणि त्या करणं छान असतं. अज्ञान तिथलं घाण असतं. हे अज्ञान साधूच्या संगती श्रवणाच्या वेद बोधानं आणि गीतेच्या ज्ञानानं ते अज्ञान हलक्या हलक्या कमी होतं, वितळतं. आणि एक क्षण असा येतो की अज्ञान बाधित होतं, नष्ट होतं. तुम्हाला कळत नाही, नष्ट म्हणावं लागतं, अज्ञानाचा बाध म्हणावं लागतं. तुम्हाला वैदिक भाषा कळत नाही, द्रवणामध्ये तुम्ही येत नाही, वेदांताची ओळख नाही आणि प्रक्रिया ग्रंथ तुम्ही ऐकले नाही, म्हणून तुम्हाला त्या बुद्धीला विसराची ओळख नाही. ओळख जगताची भेटा, प्रेम जगताचे, सान्निध्य जगताचे, संबंध देहाचा आहे, साक्षात्कार दुःखाचा. हे सगळं समीकरण माहिती तुम्हाला. ज्या देहाच्या संबंधानं मन पोटाला माझं म्हणतं आणि दुःख बघतं, त्या संबंधाला कमी करण्याचं अध्यात्मशास्त्र गुरुच्या मुखातून येतं. ते गुरुमुख म्हणजे जीवाला उद्धार करणारी ज्ञानाची गंगा. ज्ञानाच्या गंगेमध्ये बुद्धी जेव्हा स्थिर होती आणि आपल्या आत्मास्वरूप राहते आणि जडातून भिन्न होते, तेव्हा तिला आत्मशांती येते. हे शब्द डबला कमी टाकू ना, हे पुन्हा पुन्हा येत असतात की मंत्र ते तारक मंत्र गुरुपदेशी आणि तारक मंत्र दिला मासी काय आकाशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला मासी. का दिला की तू ते देहाला माझं म्हणत होतास आणि इंद्रियाच्या ठिकाणी थांबत होतास आणि विषयाला बघत होतास. ते विषय मिथ्या येतं आणि विषयाकडे जाणं विकार आहे आणि ब्रह्माला जाणणं भगवंताकडे येणं हा निर्विकारता आहे. विकार आणि निर्विकार हे वृत्तीचे दोन रस्ते जाणारे. तसं आपण एका टप्प्याला जातो, एक इकडे रस्ता जातो इकडे जातो. मग आपल्यामध्ये कसं हा टर्न आपल्याकडे घराचा आहे, हा टर्न लोकांच्या गावचा आहे, ह्या गडकऱ्या आपलं गाव आहे आणि हे गेले दुसरं गाव आहे. तसं बुद्धीला देहाच्या गावाकडे राहायचं नसतंय, कारण ते दुःख असतंय. प्रारब्ध आहे तोपर्यंत त्या देहाचा संबंध आहे आणि अखंड परमेश्वराचा संबंध आहे हे संताकडून कळतं बेटा. तुमचा अखंड संबंध आत्मस्वरूपाशी आहे, पण तो झाकला गेलाय आणि तुम्हाला ते जाणला गेलं नाही. कारण वेदांत तुमच्या हृदयात आलं नाही आणि तुम्हाला वैदिक गुरु भेटला नाही, सटरम बटरम भेटला. आणि माझी भाषा कडक आहे, जमत नसेल तर लाल बटन बंद करायचं, झोपी जायचं. आपल्याला कळत नाही आणि आपल्याला घाण आवडत नाही. साधकाचं साध्यापर्यंत नेणं ज्ञानेश्वरीचं काम आहे, ओवीचं ज्ञान आहे आणि त्या कर्णामध्ये ईश्वराचं वाण आहे. हे जर तुला कळत नसेल, ऐकायला पडत नसेल तर आम्हाला नाव ठेवायचं नाही. कुठे का साधक हा काय येतो? साधक संसारातून बाहेर येतो तेव्हा साधक म्हणतो. ज्ञानाची साधना त्या जीवात्म्याला मिळतील. वेदांत शास्त्रावर तो आरूढ होतो आणि विचार सागराचं ज्ञान बुद्धीच्या द्वारे आत नेतो, तेव्हा तो प्रमाता धन्य होतो. त्याच्या संसारात मातीत जातो. जात नाही का मातीत? भाषा कडक असं तर आम्ही काय करा, खरं ते बोलावं लागतं ना. तुम्हाला चमडेपणा करून जमत नाही, आम्हाला चमडं बोल ना. काय करणं होणार तुम्हाला? खेटर मारून नीट होत नाही बुद्धी. होती का? काका म्हणायचे लाचर चैतन्य म्हणजे जीव. लाचर म्हणायचे लाचर हे शब्दात आठवतात. लाचर चैतन्य तुमचे जीव आहे, बेश्रम आहे, त्याला किती बोलायला लागत नाही, त्याचं नाव लाचर. कारण अविद्येमध्ये राहणं आणि देहाला पाहणं म्हणजे काय का? बुद्धी अविद्येत राहिली तुमची. कुठं कळते? अविद्येमध्ये तिनं प्रस्थान मांडलंय.
आणि ती अविद्यती हे माहित नाही. मग अविद्या संपवण्यासाठी ब्रह्मविद्या लागती हे कुणी देत नाही. विचारसागरची बैठक कुणी मांडून देत नाही. तुमच्यासारख्या संत पाठवते आहेत ना, काही काही ठिकाणी आहेत पण बरेच ठिकाणी नाही. तुरळक आहे, अगदी तुरळक. ज्या ठिकाणी सत्संग होतो, वेदाचा आविष्कार होतो, बुद्धीचा वाद होतो, परमात्मा आभाळात प्रगट होतो आणि जीवाशिवाचे एकता होऊन नंतर त्या हृदयामध्ये भगवंताचा अनुभव येतो. हे द्यायला कुणी तयार आहे का? पोपटपंची बोलायचं तर सांगायचं ते नाही. त्यांच्या विषय आम्हाला काय करायचं नाही. पण वेदांताचा विचार झाल्याशिवाय आणि ब्रह्मानुभूती घेतल्याशिवाय हा देह पडू नये हा ठाम निश्चय. साधना ही अशी करावी की तीव्र असावी. साध्यापर्यंत जाण्यासाठी ज्ञानाची नौका असावी आणि त्या नौकेमध्ये नावाडी गुरु असावे. मग ते नौका चालवतात आणि तुम्हाला त्या काठाला लावतात भगवंताच्या, नाही का? ज्ञानाची नौका चालवायला गुरु पाहिजे. मग ती नाव छान चलती, बुडत नाही. आणि ज्याला गुरु नाव पुढे सरत नाही. समजून घ्यायचे विषय. ज्या आयुष्यामध्ये ज्ञानाच्या नौकेमध्ये बसता येत नाही ते नाव पुढे असं राहत नाही. संसारात नौकेत बुडल्यावर तो कोण कळत नाही, त्याचं ज्ञान मिळत नाही, त्याची संगती भेटत नाही, त्या परमात्म्याची अनुभूती येत नाही, देहभाव संपत नाही, वृत्तीचा प्रेम संसाराचं जात नाही आणि वृत्ती पांडुरंगात थांबत नाही. तुमच्या परमार्थाला अर्थ नाही, तुम्हाला बोलायला जमत नाही. मग आम्ही काय करावं? याचा अधिकार शून्य त्याला हे वाईट वाटतं, याचा अधिकार पूर्ण त्याला हे सत्य वाटतं. खरे बाबा यांची वाणी खरी आहे. आपण चुकलोय, आपण संसारातच देहात आहे आणि दुःख भोगण्यामध्ये सतत आहे. देहाचा वाद नाहीये आणि देहाची संबंध वृत्ती सोडायला तयार नाहीये. बुद्धी भ्रमात भगवंतात नाहीये. ब्रह्म म्हणजे देह आणि जगत, ब्रह्म म्हणजे वासना आणि वृत्ती, ब्रह्म म्हणजे गुण आणि व्यवहार आणि ब्रह्म म्हणजे विषयाचा संबंध, ब्रह्म म्हणजे अविद्येचा प्रवाह बुद्धीमध्ये असलेला. समजते का भाषा? मग ती कळलं ना, आम्ही ऐकतो ना आम्ही वाचतो ते ऐकावं लागतं. कुठे ऐका? पण विषय वेदांताचा, मार्ग मोक्षाचा, अंतःकरण तीव्र इच्छेचं की मला मुक्त व्हायचं ही तीव्र इच्छा आहे. मला देहात नाही राहायचं, मला लिंग देहाला बाधित करायचं आणि स्थूल देहाला मिथ्यात्व द्यायचं, मला संता संग राहायचं, सतरूप व्हायचं, श्रवणात यायचं, मुक्तीचं धन घ्यायचं, परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीला न्यायचं. हा बाण असावा. बरोबर तुझा असतो सत उपदेश. भगवंताच्या प्राप्तीसाठी सद्गुरूच्या मुखातून वेदांताचा भावार्थ येतो आणि मनाला ईश्वराचा स्पर्श बसतो. त्याला सत उपदेश म्हणतात. असत उपदेश नाही. असत म्हणजे जन्मान मरण जगतात फिरा, जन्म मरा जगतात फिरा, कर्म करा आणि लिंग देहाना पुरा देहाला धरा. किती गाणे. आपल्या आयुष्याचं धन म्हणजे ज्ञान, आपल्या आयुष्याचं धन म्हणजे भक्ती. कसलं होतं भजन आणि आपण पेलो पेवारा विको विकोपी जाय. ती विनातली या संसारा. अस्तित्वात नसलेल्या संसाराला आहे कसं म्हणतोस? तुझ्या अंगात विकोपाचं वार घुसलं का? काही पण बोलायला म्हणतो का तू डोकं सरकला? काय पण बोलले बाबा तू. अगं तसं नाही म्हणू नको, तसं बोलू नये. तू काय पण बोलला आहे म्हणतो नातरी या संसारा. हा नाहीच आहे. तू आहे म्हणतोस ना, म्हणजे हे म्हणणं म्हणजे अंगात वाढलेलं वाईट वार विकोप. एक एक शब्द कळावा त्या माऊलींचा. आणि असं कळता कळता माऊली आपल्याला त्या बुद्धीला ब्रह्मरूपात नेते सहज. तुम्हाला त्याची गरज नाही. आता एखाद्याला वाईट वाटलं माई कल्याण हवं तर माझ्या हातात ज्ञान देतो. आम्ही निमित्त मात्र असतो बेटा. एवढी वाक्य एवढी रचना हिला म्हणजे सांगा ही स्टँडर्ड पाहिजे तुमच्या विनातलिया संसारा उपाय जाच तया विरा. आपण पेलो पेवारा विकोपी जाय. आपण पेलो पेलो पेवारा विकोपी जाय.
आपण पे लोप वीरा. आपल्या स्वरूपाला आपण विसरलो. आपण पे लोप लोपे वीरा. आपलं स्वरूप माहित नाही, लोपल्या गेलं, तुम्हाला विसरलं म्हणून तुम्ही संसार आहे म्हणलं. हा पुढचा प्रकार नाही. त्या जगताला दाखवलं आपण पहिला प्रवास आहे आणि दुसरा हा प्रयास आहे. किती सुंदर सांगितलं बघा ना. आपण पे लोपे वारा विकोपाय. म्हणून तुला ते स्वरूप तू विसरलास म्हणून त्या देहाला माझं म्हणलास. विकोप तुझ्या बुद्धीतला हा. किती छान वाटतं ऐकायला. कुठंच शांत होत नाही बेटा. म्हणून एकाग्र मन होत नाही, शांत होत नाही, अद्भुत तयार होत नाही आणि सुखाचा अनुभव श्रवणाशिवाय येत नाही. मी कोण वेदाशिवाय कळत नाही आणि पुण्याशिवाय हा मार्ग मिळत नाही. ज्ञान मार्ग आहे हा, कल्याणाचा मार्ग आहे, मुक्तीचा मार्ग आहे, भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आहे. हे फुकट रस्त्यावर पडलेल्या लोकांना भेटत नाही. आपण का आलो आणि काय करायलो, आपल्याविषयी कुणाला द्यायलो हे जर विचार केला प्रत्येक मनुष्य मात्रानं लाज वाटेल एका दिवशी बसून. पुरुष असो या स्त्री असो, मी आलोय ना हे वृत्ती लोकात, मी आलोय ना कशासाठी आलो, माझ्या उद्धारासाठी, माझ्या आत्मकल्याणासाठी, पांडुरंगाच्या भक्तीसाठी, नामाच्या जपासाठी, अज्ञानाच्या निवृत्तीसाठी, साधूच्या सेवेसाठी, सतरूपाच्या प्राप्तीसाठी. यातलं काय काय केलं, काय काय केलं आपण. माती केलं, काहीच करत नाही. 50च्या पुढे गाडी इकडे आली, पंक्चर गाडी, पंक्चर नीट केलं आम्ही आधी. पंक्चर गाड्या त्या टायर बसले खाली. संसार तर वज घेऊ, लहान आहे का संसार. बाबा म्हणून स्वप्नीची या भया ओखद सेवोनी धनंजया. स्वप्नीची या भया ओखद सेवोनी धनंजया. स्वप्नामध्ये भीती वाटायची, चोर आले मारायले, जाग हो जाग हो भीती जाते. आणि चोर पण नाही करतो. आहेत का चोर भाऊत आले ते भ्यायलं, मला मारायला लुटायला आडायला स्वप्नात. मग ते दुःख आणि भीती काढण्यासाठी जागृती. जागा हो तसं आत्मज्ञानाने जागा हो. या ज्ञानाची खडग स्वप्नातल्या भीतीला काढायला जागावं लागतं आणि या ज्ञानाला मुळातून काढायला ज्ञानाचं खडग घ्यावं लागतं. ज्ञानाच्या शस्त्रानं अज्ञानाचं मूळ कापावं लागतं. सुंदर आणि सोपं आहे. मग जेव्हा ज्ञान तुमच्या बुद्धीत जातं तर अज्ञान कापलं जातं. कोणीच हिशोब आहे, कोणीच कापू शकत नाही. जेव्हा ब्रह्मज्ञान श्रवणाच्या माध्यमातून हृदयात मंदिरात जातं तिथलं अज्ञान मूळ सकट कापलं जातं. ते ज्ञानशास्त्र ते श्रवण साधू सोबत आहे, आपल्या सोबत नाही. किती हुशार असला ते श्रवण भक्ती अध्याय हे गुरु समोर बसूनच करावं लागतं. आणि ब्रह्मदेव असू दे का तुम्ही असू दे, कृष्ण संदीपानाकडे गेले, राम वशिष्ठाकडे गेले. आलं ते आणि त्या अज्ञानाचं मूळ कापायला ज्ञानाचं खडक म्हणजे शस्त्र लागतं आणि त्या ज्ञानाच्या शस्त्राला अज्ञानाचं मूळ कापलं जातं. तेव्हा तुझं मन माझ्याकडे येतं. तोपर्यंत नाही. ऐका, परितेची लीला परजवे, परितेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नीच नव्हे, अभंग बळ होवावे बुद्धी सिंगा. बघा, परितेची लीला परजवे, तैसे वैराग्याची नीच नव्हे.
त्या बुद्धीमध्ये वैराग्याची जेव्हा धारणा होती तेव्हा ज्ञान सहन करण्याची ताकद तिला येते. तिला ज्ञान पेलतं. आधी वैराग्य त्या बुद्धीमध्ये प्रगटतं. हे श्रवणानं होतं. हे काय होतं? श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला वैराग्याचं एक शक्ती धारण करता येते आणि त्यानंतर बुद्धीला माझ्या असलेल्या अंतःकरणामध्ये अज्ञानाच्या मुळाला छाटता येतो. जर वैराग्य नसल, तपस्या नसल, अध्ययन नसल, सतसंग नसल तर त्या अज्ञानाच्या मुळाला छेदन करण्याला तुझी ताकद कमी पडते. एवढं श्रवणाचं महत्व तुमचं ऐकल्याने तैसे वैराग्याचे नीच नव्हे अभंग बळ होवावे बुद्धीसीला. त्या बुद्धीला वैराग्याचा अखंड बळ पाहिजे. मग त्या अखंड बळाने ते ज्ञान तिथं प्रगट होतं. ज्ञान तिला बुद्धीला पेलतं आणि त्या ब्रह्मज्ञानानं अज्ञानाचं मूळ कापता येत. आपल्या कशा अज्ञानाचं मूळ हा विषय सुरू उठले वैराग्य जेणे वैराग्य प्राप्त झालं. त्यात वैराग्य स्थापित झालं, तयार झालं. वैराग्य म्हणजे वासनेचा परित्याग, भोगाचा परित्याग, केवळ आत्मचिंतनाची स्थिती, परमात्म्याची प्राप्तीसाठी ती बुद्धी लागते. तिला काही लागत नाही, ती काही मागत नाही, ती कुठे जात नाही, तिचा विकार होत नाही आणि ती भगवंताला टाकायला तयार नाही. तिचं नाव वैराग्य. सहज भाषा. त्या बुद्धीला आवडत नाही. काही असो काही नसो ती रुसत नाही. काही नसलं तर मागत नाही, असलं अभिमान करत नाही आणि अवांतर पदार्थाची ती इच्छा करीत नाही. का तर संसारातल्या वस्तू त्या मिथ्याचा सुखदायक नाही का आणि परमात्म्याचा बोध हा सुखदायक आहे. आत अंतरात परमात्मा आहे आणि तिथं जायचंय, बुद्धीला न्यायचंय, मनाला ते धन घ्यायचे, अंतःकरणात लुटायचे, परमात्म्याला भेटायचे. अंतःकरणामध्ये असलेल्या अज्ञानाला सोडून त्या आवरणाला फाडून आज भगवंताला बुद्धीपाशी संगम करायचा ईश्वराशी. आम्हाला हे वैभव नको, हा विषय नको, हे धन नको आणि हे तन नको, आम्हाला वैराग्य पाहिजे. वैराग्यवान बुद्धी, वैराग्य अंतःकरण ते हातून अलग होत असतं. ही वैराग्याची शक्ती आहे. ते अंतःकरण बाजूला सरकतं आणि ते अंतःकरण ज्ञानानं बाधित होतं आणि ते मन परब्रह्मात जातं आणि शेवटी आत्मरूप होतं. हे वैराग्याची सुरुवात आहे. म्हणून वैराग्याची शक्ती असावी. वत्स 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 संसार वत्स वत्स पाहिजे पाहिजे पाहिजे. वा 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 वा. पांडुरंग पाहिजे मन, गीता पाहिजे मन, ओवी कळायची मन, सतसंग पाहिजे मन. आल्या का तुम्ही जाऊन आणि मी आल्यावर तुम्ही येता की नाही? त्यामुळे इच्छिता तिरेवा प्रतिलोकी व्हावा जन्म. त्यामुळे त्यांचं कल्पचा कल्प आयुष्य असतं. तर अमर म्हणते स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा प्रतिलोकी व्हावा जन्म. तुकोबाच्या अभंग म्हणजे वेद. तुकोबाच्या अभंग वेदवाणी आहे. काय त्यांचे अभंग आहेत, काय मन दंग होत ते वाचतानाच कळते. आणि आपोआप ते पुन्हा अभंग आपल्या वाणीत थांबतात, मनात येतात आणि ते मन हृदयात भगवंताकडे जात. हे गात्याचं पण आहे. तुकोबा आहे 5वा वेद. खूपच छान. सप्तमध्ये तुकोबांचा गाथा असतो, माऊलीचा नाही, नाही, निवृत्तनाथाचा नाही, सगळ्यांच्या गाठ येतं. पण सप्त्यामध्ये तुकोबांच्या गाठ्याचं दुपारी भजन होतं, मग जेवण होतं. खरं सप्त्यामध्ये आमचं आयुष्य गेले. आम्हाला विचारा सप्ताह काय असतं ते. आपण तोंड बघत होतो घराचं सप्त्यात. का म्हणून बघा, मी म्हणायचं हो का 7 दिवस आपल्याला बोलायचं नाही, काय मागायचं नाही, टपल्याकडे जायचं, गेल्याचं दुकान जायचं, ओराला सगळ्याला आपली ओर नाही होती. आपण कमी का करू का घराच्या भिंतीला बघत जायचं का? रिकामा वनवास तुमचा म्हणला 7 दिवस सप्त्यात. तर मला थांबायचं, वाणी बंद करायची, मनाचा निग्रह करायचा, भगवंताला स्मरायचं, समोरच्याला किती भुकू द्यायचं, आपण शांत राहायचं. त्याचं भुकणं झाल्यावर त्याला वाईट वाटतं, त्याला पश्चाताप होतो. म्हणून भुकणाऱ्याला भुकूच द्यायचं, तरी मन मोकळं होऊन द्यायचं. मधन ही उभी लागायची का, ही व्यासपीठ का मिळालं तुम्हाला? या मुलाने आल्या असत्या माझ्यापाशी. आपण लग्नाला गेले ना, अक्षरा टाकून निघून जातो. इथे 3 दिवस राहतो, जाताना रडतो.
साधूचा संग, वेदाचा अंग, ज्ञानाचा रंग त्या आयुष्यात असावाच. आहे की नाही? आता उठलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. त्रिवर्ग म्हणजे काय ऐका. उठलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. अर्थ कामाने 3 गोष्टी सांगायच्या. कोणत्या पुढे आहे बघा. जैसे व मुनी या सुने आताचे गेले. सुने म्हणजे कुत्र. कुत्र ओकलं ते पुन्हा बघावतं का? तस 3 आहेत आपल्यापाशी. काय का. उठलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. धर्म अर्थ आणि काम. त्रिवर्ग सोडून द्यायचा. अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे वासना, धर्म म्हणजे हे सगळं तू भगवंत मी तू असं त्याच्या पुढे द्यायचं. कारण ते आणि मी एकच आहे. कोणती पूजा काय केलं कुणी केलं करून टाकायचं, पण मेकर नाही म्हणायचं. धर्म अर्थ आणि काम ह्या 3 गोष्टीला वकून टाक. आणि सुनी म्हणजे कुत्र उलटी करते पुन्हा बघतात बघत त्याच्याकडं. तसं ह्या पदार्थाकडे, जगताकडे, वासनेकडे, देहाकडं, नात्याकडं, पैशाकडं, धन दौलत पुत्राकडं म्हटल्यासारखं बघा. मूवी सांगते मी नाही. सुने म्हणजे कुत्र. ऐका मी डबल वाचते. जैसे व मुनी या सुने आता कुत्र रोखून गेलं. बघा वाटतं मग तसं इकडे बघा वाटतं मी त्याला वैराग्य म्हणते. इथे तर टोपले पायापाशी काका नोटा वारे सुने काम म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि त्याच्या पाया पडा आम्ही नाही गे काय म्हणतो. मी वरी कशा म्हणतो त्या माणसाकडे बामणाचं का कोंबडी असो मला काय देणे नाही. जिथं नोट आणि जिथं पिशवी तिथं आपण जात नाही. कशा बोलायचं. हा व्यासपीठाच्या खाली तू असं नाही आम्हाला काही नाही. उलटी केला तुझ्याकडे बघा वाटत नाही, तसं पैशाला बघा वाटू नये तर तू व्यासपीठावर बस रिकामा भनभन. काय ओवी काय सांगते, तुम्ही काय वागता. ओवी काय सांगती. धर्म अर्थ आणि काम ह्या त्रिवर्गाला उलटी सारखं वकून टाक, तेव्हा तुझ्या पैसे वैराग्य. तिथं पिशवान टोपले. बऱ्याच बायका म्हणल्या तुम्हाला ऐका वाटतं का. मी म्हणलं ग बस जाऊ द्या. तुम्ही कोणाच ऐकणार बाई. मी म्हणलं नाही. सगळं ग्रंथ लावून दिले अभिमान म्हणून नाही. आता त्या भगवंताचा सोबत आहेत आपण आणि सगळं काय जाणून घेतलं. ऐकावं ऐकायचं असं नाही, पण ते ऐकायसारखं असलं तर नाही. आणि ते शब्द कधी नवीन वाटत नाही. अंतरंगात जाता येत नाही. वेदाचं ज्ञान जसं आम्हाला माहित नाही. आम्हाला आवडत नाही. एवढं उच्च कोटीचं ऐकलं काय ऐकावं. दुधापासून लोणी केलं, लोण्याचं तूप झालं. आता तूप खावं का दुधाकडे जावं. हा दुधापासून लोण्यापर्यंत तुपापर्यंत नेलं. आता तूप खायचं. त्या ज्ञानात राहायचं, भक्तीला भोगायचं, देहातून निघायचं, चिंतनात जगायचं, ओवीमध्ये थांबायचं, ज्ञानात नाचायचं, भगवंतासोबत जगायचं, परब्रह्म म्हणायचं. काय शब्द आहे सहज. तूप केला खावा का ठेवा. दुधापासून तूप झालं. दूध आहे का तिथं. ऐका तुपात दूध आहे का, पण तूप दुधा वाचून आहे का. दुधाच जग दिसते ते ब्रह्माचंच आहे ना. किती छान. तेच बाई जेव्हा तूप दिसते ते दुधाच असते. जग दिसतंय परब्रह्माचंच असतंय. ह्याला म्हणतात सिद्धांत पर भाषा. वैदिक भाषा ऐकायला मिळत ना नाही रे बाबा. पांचट बोलणं काही बोलायचं. जिथं वेदांत जिथं भक्ती आहे, वैराग्याचं निरूपण आहे, तसंच वागणे, तसंच बैठक आहे. मग त्याच्या पायाला तमस्तक आम्ही होत्या मारायला घालायचंच. महान व्यक्तिमत्व आहे. तुझ्यापाशी वैराग्य आहे, तुला आम्ही प्राणातून नमस्कार करू. तू जर खोऱ्याने पैसे भरले ना तर तुला नाही धरू आम्ही. आम्ही कमलो तिकडं सांगा ना.
अरे बाबा, त्याच्या पापाच्या वाटी गाडी राकेजेने हातरीवर हो ऐसा सांडणे जैसे वमुनिया सुन्या आताची गेले. हा ठायेवरी पांडवा पदार्थ जाती अगवा विटवी तो होवा वैराग्य नाटू. हा ठायेवरी पांडवा पदार्थ जाती अगवा, त्या पदार्थाचा असा वीट यावा. विटवी तो होवा, विटवी जेव्हा वीट झाला, विटवी तो होवा वैराग्य नाटू. मग वैराग्याचं बळ तयार होतं, उत्तम बैठक गोष्टी वैराग्याची आणि ज्ञान जपण्याची स्थिती अंतःकरणाला येते आणि भगवंताची ओळख त्या बुद्धीला होती आणि बुद्धी देहातून बाहेर निघती आणि स्वरूपामध्ये जाती. त्याला ज्ञान शस्त्र ज्ञान मार्ग आणि ज्ञानाचे श्रवण लागतं. अर्जुना, तू ऐकायलास हे श्रवण आहे, तुला कळायलास हे मनन आहे, पण तू जाणार नाहीस, तुझा आत्मा नाही. क्या बात आहे. अहंतेचे तळे, हे अहंता खूप विषय सुंदर आहे. आणि त्याचे तळे सांडून एकची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. प्रत्येक म्हणजे हात. जेव्हा देहांता तू सांडलीस ना, वैरागाचं बळ घेतलंस ना, तू मला भ्रमातून आणलंस ना, त्याची वृत्ती प्रत्येक होती आत जाती, माझ्या सोबत राहती, ती मला जाणती, सद्रूप होती, देहरूपाची देहाची वृत्तीची संपत्ती, कारण ती माझ्या सोबत आहे. अर्जुना, प्रत्येक म्हणजे आत, अंतःकरणाच्या आत मी आहे, ती माझ्या सोबत आली. वैराग्याचं बळ झालं, श्रवणाची तुला सवय झाली, वेदांताची शक्ती तुझ्या बुद्धीनं घेतली आणि तुला मुक्ती मी समजून दिली. मग अर्जुना, मग काय झालं ऐक, सांगा देवा. मग देह अहंतेचे दळे, ते अहंता कशामुळे? तीन देहाचा निराश करणारी बुद्धी ज्ञानानं माझ्यापाशी येते. ते अहंता म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. तिन्ही देहाला ओलांडून ती माझ्यासोबत येते. श्रवणानं, वैराग्यानं, मननानं, अध्ययनानं, अभ्यासानं, संतांच्या कृपेनं देह अहंता जाते. तीन देहाला ओलांडत बुद्धी माझ्या सोबत राहते. तेव्हा ती मद्रूप होती आणि माझ्या संगतीचं ऐक्य होतं. देहाचा वाद होतो, प्रतीचा निराश होतो, जगताचा भ्रम जातो, स्वरूपाचा स्पर्श होतो, जीवात्मा मुक्त होतो, तो माझ्या सहवासात राहतो, सुखाचा अनुभव घेतो, तो जीव शील होतो. आज जाती कुणाच्या आत बरं? ओलांडती, पंचमहाभूताला सोडती, पाच तत्वाला सोडून ती मी ते नाही म्हणते. आज सूक्ष्म देहाचा ज्ञानानं वाद करते, कारण देहाचा नाश करते आणि स्वरूपाला धारण करते. सतसंगामध्ये ती चित्त मूर्त, वेदाचं ज्ञान आत जात, बुद्धीला प्रत्येक होता येतं, स्वरूपापाशी राहता येतं, भगवंताला भेटता येतं, त्या तत्वामध्ये रमता येतं आणि गुरुच्या बोधानं तत्वनिष्ठ होता येतं. तेव्हा ते नातं भगवंताचं होतं आणि तेव्हा ज्ञान समूह नाश होतं, परमात्म्याचा प्रत्यय येतो, जीवात्मा शिवात्मा रूप होतो. तेव्हा महाबोधाचा महावाक्याचा तिथं प्रसाद होतो आणि बुद्धीला ब्रह्मत्व येतं. तेव्हा अर्जुना, तू मी होतो आणि मी तुझ्यात राहतो, तू माझ्यात येतो. दोघाला भिन्न जागा उरत नाही आणि जीवशिव पद राहत नाही आणि अवाच्य पद संपत नाही. तुला माझी संपत्ती मी दिली, तू ज्ञान संपत्ती घेतली. असावा, बोधाचा अंग असावं, ज्ञानाचा रंग असावा, ईश्वराची कृपा असावी, हृदयाची पवित्रता असावी, सतत ह्या ओवीचं भान असावं, देहाचं भान नसावं. त्याला माणूस म्हणावं. विचार तुमच्यावर लागतंय. ते किती काळ आहे तुमचा संसार सांगा ना. त्याची हुशारी काहीच कामाची काय कामाची? एवढे उचार टक 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 म्हणून पण त्याचे सांडून एकची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. आत्मस्वरूपाला बुद्धी ती काय करते तुम्हाला सगळं सांगितलंय. 40 वाक्य दिले, अजून काय नाही झालं आमचं काम. निसळे बरोबर आहे. आधी 10-15 नंतर 15-30 वाक्य तर परफेक्ट झाले. भाऊ इथून जास्त झाली, ओली झाली ओली. हा ठायेवरी पांडवा पदार्थ जाती अगवा, विटवी तो होवावा वैराग्य नाटू. चुकलं गाणं.
बोध उठणे एकने. ऐका इथून भगवंतानं जगताला परमत्वाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला. साक्षात्कार आला बुद्धीला. कसा दिलाय ऐका. माऊलीचं ज्ञान अगाध आहे. त्या बोधात जर मन गेलं तर मन माऊली झालं. वादच नाही. ऐका. निसळे विवेक साहणे. ऐका. निसळे विवेक साहणे. ज्या वैराग्यानं बुद्धी निसळे म्हणजे निराकार होते. विषाकडे हात नाही, विकार होत नाही. निसळे विवेक साहणे जे ब्रह्मास्म बोधे सराणे. ब्रह्मास्म बोधे बघा. ब्रह्मास्मी बोधे. मी ब्रह्म ह्या गुरुचा उपदेशामध्ये बुद्धी ब्रह्म होती. कोणतं सहानेवर घासायला लागतं? ज्ञानाची जी शक्ती आहे ती सहानेवर बुद्धी घासावी लागते. ऐका कशी घासावी लागते. ऐका. निसळे विवेक सहाणे जे ब्रह्मास्म बोधे सणाने मुग पुरतेची बोधे उठणे एकने. बघा. जेव्हा मी ब्रह्म आहे असं गुरु बोध देतात तत्वमसीचा, तर ती बुद्धी तसा निश्चय करती. घासते त्या विवेकात येते आणि निधिध्यास करते. त्या ज्ञानशास्त्र खडकावर त्या हृदयाच्या त्या शहाणीवर ती बुद्धी अध्ययन करते. मी ब्रह्म आहे निधिध्यास करते आणि मी देह नाही. आता जेव्हा तिचा देहाचा वाद होतो आणि बुद्धी देहाला ओलांडून पुढे जाते आणि मी ब्रह्मचा निश्चय करते. सणाने अज्ञानातून बाहेर येते. कारण परमात्मबोधाचा झणकार उठतो. कारण गुरुच्या ठिकाणी त्या बोधामध्ये आशीर्वाद देतात. ती शक्ती तयार होती. ब्रह्मास्मी बोधाच्या ज्ञानानं ते अज्ञान मरून जात. त्या बुद्धीत भगवंताचं जाणीव होती. बुद्धी भगवंताच्या आत जाती. तेव्हा ते वैराग्याचं बळ सोबत येतं आणि ते जे आपण ऐकतो तर मी ब्रह्म आहे त्या बोधाचं त्या साक्षात्काराचं त्या हृदयामध्ये मंथन होतं आणि त्या हृदयामध्ये असलेलं तत्व त्या बुद्धीत येतं आणि बुद्धीने त्या ईश्वराचं ऐक्य अनुभवाला येतं. तेव्हा देहाचं नातं बाजूला जातं. पंचमहाभूताची खोळ खाली पडती आणि बुद्धी आत्मरसात येते. व्यापकत्वात जाती आणि स्वरूपाला पाहती. तन्मय होती. की अहम परमात्मे वृत्तीचं बोधा महावाक्याचं ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये प्रवाहित होतं आणि ब्रह्मपद सहज येत. तेव्हा तिला उद्धार झाला किंवा कल्याण झालं असं वेदामध्ये म्हणल्या जातं. वेदामध्ये सांगल्या जातं. ब्रह्मास्मीचा बोध या करण्याची शक्ती आहे. हे सगळं आणि व्यवस्थित अक्षर काढ आणि एक सहाणे हे ब्रह्मास्म बोध सराणे मग पुरतेनी बोध उठणे एकने. मग हा बोध उठतो ना हृदयामध्ये थांबतो. गुरुच्या मुखातून बोध उठतो. तुमच्या हृदयात जातो. मी ब्रह्म आहे असं मन धारण करतो. ब्रह्मास्मीचा बोध, तत्वाचा बोध, महावाक्याचा बोध जेव्हा बुद्धीला ग्रहण करता येतो तिथं अज्ञानाचं मरण होतं. सद्गुरूला साधक शरण येतो. माझं कल्याण करा म्हणून हृदयामध्ये प्राणांत तळमळ असते आणि मी देह मी स्वरूप आहे असं असते. पण ब्रह्म होती. तेव्हा ती बुद्धी ईश्वरामध्ये तद्रूप होती. देहातून भिन्न होती. तत्वात तन्निष्ठ होती. स्वरूपात अभिन्न होती. महावाक्याच्या ज्ञानात येते आणि सुखमय होऊन त्या भगवंतामध्ये विलीन होती. त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. स्वर्गात कुठेही जा मांडली नाही माझ्या माऊलीची. हे धन माऊलीचे सांगा भेटत कसं होतं. हे या नवर तुमच्या चालल्या हे ओबी तुम्हाला कळायली. ज्ञानोबरायांचा आशीर्वाद मिळायला कोटी जन्माची वासना जळायली आणि भगवंताला बुद्धी आकार बनायली. ईश्वराची बुद्धी अंतकरण समर्पित व्हायलं आणि ह्या जडातून मन बाहेर यायलं. परमानंदाचं नातं भेटायलं. आत्मानंदाचा स्वाद मिळायला. स्वानंद पदावर बुद्धीला थांबायला यायलं आणि जगताचा भ्रम
संपून चालला. मन भगवंताचं आत गेलं, स्वरूपमय झालं, स्वानंद घन झालं, तत्वात अभिन्न झालं, व्यापकात सहज आलं आणि चिन्मयतेचं त्याला ज्ञान झालं. ते मन चिन्मय शब्द आहे काय अहम ब्रह्मास्मी सनाने आणि माऊलीच्या मुखातून ओळी बघा ना. आणि सांगा तुम्ही आता एवढं पट रताळ वगैरे वाचायला हे त्याला वेदाचं ज्ञान नाही, त्याच्या ज्ञानाला कळून का अहम ब्रह्मास्मी. ज्याला साधू संगती नाही, वेदाची संपत्ती नाही, विचार सागर नाही, ज्याला वेदाध्ययन नाही, तर त्याला कळलं काही आणि तरी सांगा ना. मी तुम्हाला वाचू नका म्हणत नाही, पण वाचताना तुम्हाला कळत नाही. कळण्यासारखं वाचा आणि वाचा. किती जणांनी गाथा वाचलं, कोणी ज्ञानेश्वरी वाचतं, शिवलामृत वाचतं. प्रत्येकाला आवड आहे भगवंताची. आवड नाही असं आम्ही म्हणू शकत नाही, आम्ही पाप लिहू शकत नाही तुमचं. पण त्या अभंगात आणि त्या ओवीत आणि त्या ज्ञानात तुमची बुद्धी आली का नाही हे बघा, मग आम्हाला बोला. तुम्ही अभंगाच्या बाहेर आहेत. नाही बेटा, तुला एक अभंग सांगते, एकच सांगते, कारण गाथा वेदच आहे. ऐक, आमच्या दुपारी आमचा गाथा राहायचा. 12 वर्ष आम्ही गाथा ऐकलाय, खोटं बोलत नाही. आमच्या महाराजांना आम्हाला गाथ्याचे अभंग 12 वर्ष शिकवले. गाथाच होता मंदिरात दुपारी. सकाळी विचार सागर, अमृतानुभव, पंचकरण, विचार चंद्रोदय, सकाळचे अध्यात्म ग्रंथ, आणि दुपारी गाथा ज्ञानेश्वरी दुपारी. पण ज्ञानेश्वरी कमी होती, 4-6 महिने किंवा मला लक्षात नाही, पण ज्ञानेश्वरी थोडी 10-5 वेळा सांगितल्या. पण गाथा 12 वर्ष होता. 10-12 कमी तुम्हाला लक्षात नाही. पण गाथ्यामध्ये जेव्हा आम्ही सुरुवात करत दुपारून, तर भगवंताची भक्ती मांडली जात होती. आणि सकाळी भगवंत सगळं आहे सांगत होते. भक्त आणि भाव संपत होता. आणि गाथ्यामध्ये भगवंत आणि भक्त, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आम्हाला काही दिवस कळलंच नाही. मग आत्माच पांडुरंग आहे हे वेदात कळत आलं. आणि महाराजांना बोलायला जमत नव्हतं. आणि एक मग देवा सकाळी तर भगवंत मी भगवंत एक आहे, दुपारी भगवंत पांडुरंग आहे, भक्त पांडुरंग. आता हे असं कसं? मग ही भक्ती म्हणायची महाराज. ती ज्ञप्ती आहे, ही भक्ती आहे, संसार शक्ती आहे, विवेक विरक्ती आहे, ज्ञान मुक्ती आहे. असं बोलायचं. गुरुचं प्रेम आहे, गुरुची सेवा आहे, ते अंतःकरण राम आहे बेटा. खोटं सांगत नाही. ऐश्वर सत्संगात आहेत, ऐश्वर वेदात आहेत, ऐश्वर ज्ञानाच्या बोधात आहेत, ऐश्वर माऊलीच्या ओवीत आहेत. तर ओवी मनात थांबणार नाही का? अवश्य. संसार नाही थांबत. ज्या वेदांताचं चिंतन केलं, मनाने मंथन केलं, वैराग्याचं दान दिलं, गुरुचं त्या सान्निध्य आलं, मन राम झालं. तुम्हाला म्हणून ना मी म्हणायची गेला निश्चयाचे मुष्टीबळ असते. आता परिनिश्चयाचे मुष्टीबळ पहावे 1-2 वेळ. गुरुने सांगितलेलं अहम ब्रह्मास्मी बोधाचा अंतःकरण गेला की नाही, मी देह संपले की नाही, जगताचं भान टाकले की नाही, आत्मज्ञान जपले की नाही, मी ब्रह्मा असं वाटले की नाही, बुद्धी निश्चय केला की नाही, ते स्वरूपात राहिली की नाही, ते देहाकडे आली का, ती भगवंतात आहे, ती जगतात आहे का वासनेत आहे, ती स्वरूपात आहे, ती अभिन्न आहे का, देहाशी का, परमात्मात आली का, ती स्वरूपमय झाली का. मुष्टीबळ. बापरे बाप. परिनिश्चयाचे मुष्टीबळ. ज्या गुरुनं महावाक्याचा बोध दिला, बुद्धीला जागृत राहिली, तिला वाटत होतं मी देह आणि माझा देह, अहमाध्यास आणि ममाध्यास. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझा, माझा देह. हे वृत्तीमध्ये बंधन होतं अज्ञानाचं, त्या बुद्धीमध्ये अज्ञान होतं, तिने देहाला माझं म्हणलं होतं. पण त्या अज्ञानाला ज्ञानानं सरकवलं होतं आणि गुरुने आशीर्वाद दिला होता. सत्संग ध्यान केला होता आणि मनाचा वाद झाला होता, स्वरूपाचा साक्षात केला होता, वेदाचा चमत्कार झाला होता, गुरुंना आशीर्वाद दिला होता. तेव्हा मन सावध झालं होतं, वेदाकडे आलं होतं, ओवीचं ज्ञान त्याला फावलं होतं, मन त्याचं सुंदर बनलं आणि ते वेदाच्या आत थांबलं. स्वरूपाला त्यानं जाणलं, मन स्वरूप बनलं आणि मग बनलं मुष्टीबळ. कोणतं मुष्टीबळ? ज्या गुरुनं महावाक्य ज्या बुद्धीला बुद्धीमध्ये प्रवाहित केलं, ते अंतःकरण निश्चयाकडे आलं, ते अंतःकरणातली वासना संपली, तिथं अज्ञान नष्ट झालं,
त्या भगवंताला ते भगवंत तिथे स्पष्ट झाला. बुद्धीचं आवरण गेलं, मन त्याच्या आत गेलं, त्या भगवंतात लीन झालं, स्वरूपाचं भान झालं, अज्ञान समाप्त केलं. तेव्हा स्वरूपाचं दर्शन झालं आणि बुद्धीनं निश्चय केला मी आत्माराम आहे, हे मीच आहे. तेव्हा बुद्धीचा प्रवेश परब्रह्मात आहे, देहात नाही. करून देणारी आज गुरुपौर्णिमा झाली यांची, माझ्या साधकाची. सुगरनाथ महाराज की जय, सर्व साधु संतन की जय. कसं आहे त्यांना ते सहन झालं नाही.